सुस्वागत. सामान्य ते असामान्य, वास्तविक पाहता नावातच सर्व काही आहे ना. प्रवास असतो शेवटी आहे. सामान्यतेपासून असामान्यत्व जेव्हा पायसाला प्राप्त होतं तेव्हा त्यासाठी केलेला संघर्ष हा किती मोठा असेल त्याची आपण किंचितशी सुद्धा कल्पना करू शकत नाही. यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं तो म्हणजे आत्मविश्वास. या आत्मविश्वासाच्या जोगावरतीच आपण एखादं असामान्यत्व प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो. पण जी व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींवरती चालत असते ना, त्याला त्याची अजिबात कल्पना नसते. तो एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सारखा काम करत असतो. समाजामध्ये राहून समाजातल्या व्यक्तींसाठी, समाजातल्या लोकांसाठी, समाजातल्या कष्टांसाठी या सगळ्या गोष्टींना दूर सारण्यासाठी तो काम करत असतो. तोच अशा प्रकारच्या असामान्यतेपर्यंत पोहोचू शकतो. आणि अशाच या हिऱ्यांना समाजामधून ओळखून आणि त्यांना आपण शोधून काढू आज पीएफच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्याच्या मुलाखतीतून त्याचा संपूर्ण प्रवास इथे आपल्या लिंगायत उलगडून दाखवण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचं मी मोनिका जोशी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. यशाची खात्री ही अपयशापेक्षा जर कित्येक पटीने जास्त असेल तर नक्कीच यश आपल्याला गवसणी घालतं. असाच काहीसा एक आलेख घालून दिलेल्या काही व्यक्तिमत्वांना इथे बोलवतो. त्यापैकीच आज आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे दीपकजी नागरगोजे. शांतीवन प्रकल्पाच्या माध्यमातून आपण काम करता, परंतु तत्पूर्वी पीएमच्या फाउंडेशनच्या ज्या प्लॅटफॉर्मवरती या व्यासपीठावरती आपण त्यांना बोलवलं आहे तर त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात. पीएमशा फाउंडेशन हे गेली अनेक वर्ष मानवी आरोग्यासाठी अनेक प्रकल्प यशस्वीरित्या राबवत आहेत. यामध्ये संपूर्ण आरोग्य क्षेत्रावरती पीएमशा फाउंडेशनतर्फे लक्ष केंद्रित केल्याचं आपल्या लक्षात येतं. यामध्ये आरोग्य फिल्म फेस्टिवल असो किंवा शाळेमध्ये स्वच्छतागृहांच्या संदर्भातला प्रकल्प असो, याचबरोबर डॉक्टर तुमच्या भेटीला हा एक आगळा वेगळा प्रकल्प असो, अशा वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून पीएमशा फाउंडेशन हे समाजामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतात. आणि अशाच प्रकारे हे काम करत असताना वेगवेगळ्या व्यक्तींची जेव्हा ॲडव्होकेट चेतनजी गांधी यांची ओळख होते तेव्हा त्या व्यक्तींच्या कार्यापर्यंत जाऊन त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्याचा एक त्यांचा छंद आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या छंदाचं रूपांतर सामाजिक कामामध्ये कसं करून घेता येईल आणि त्या संस्थांना आपली फूल ना फुलाची पाकळी आणि एक छोटासा खारीचा वाटा आपण कशा प्रकारे उचलू शकतो याची कायम चिंता ॲडव्होकेट चेतनजी यांना कायम असते. आणि ह्याच माध्यमातून हे सर्व प्रकल्प घडत असतात. सुंदररित्या आयोजन करण्याचं काम ते करत असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये जी पीएमशा फाउंडेशनची टीम राबत असते ती खरोखर त्यांचं कौतुक आहे. ह्या अशा प्रकल्पांना कशा प्रकारे ते संपूर्ण गोष्टींची आखणी करतात आणि प्रकल्पांकडे बघतात ह्याविषयी सांगण्याकरता मी आदरणीय चेतनजी यांना इथे आमंत्रित करते आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाचा उद्देश सांगावा अशी विनंती करते. पीएमशा फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी किंवा त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी काम करत आलेली आहे. अनेक उपक्रम चालतात, त्यातला हा एक उपक्रम असा आहे की तो सामान्य ते असामान्य. या उपक्रमामागची संकल्पना, प्रेरणा काय असू शकते, काय आहे? जी व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक दिसतात, वाटतात, असतात, पण त्यांच्या कामाने, त्यांच्या डेडिकेशननी, त्यांच्या समर्पित भावाने जेव्हा असामान्य कर्तृत्वाने काम करू शकतात, देशाला, राज्याला, समाजाला एक काही वेगळी ऊर्जा देऊ शकतात आणि काहीतरी योगदान देऊन समाजाविषयी ते काम करत असतात, तेव्हा अशा मंडळींसाठी आपण समाज म्हणून कुठंतरी कृतज्ञता असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर ते करत असलेल्या कामाला कुठंतरी शब्बासकी म्हणा किंवा ते काम करत असलेल्या त्या कामाला आपण छोटीशी कुठेतरी फुलना फुलाची पाकळी म्हणून जी काय आपल्याला मदत करता येईल अशा पद्धतीचं काही योगदान आपण तुम्ही आम्ही सर्वजण देऊ शकू, या दृष्टिकोनातून आपण हा सामान्य ते सामान्य उपक्रमाची रूपरेषा तयार केली आहे. समाजामधून अशा व्यक्तिमत्वांचा जीवन प्रवास जेव्हा आपण उलगडतो, समजून घेतो, तेव्हा तो देखील जीवन प्रवास आपल्यासाठी एक
ऊर्जा देणारा, आपल्या आयुष्यामध्ये एक सामाजिक भान देणारा उपक्रम असू शकतो. जसं मी आत्ता दीपक सरांशी बोलत होतो, 17व्या वर्षी हा मनुष्य, कॉलेजचे विद्यार्थी आहेत म्हणून त्यांच्यासाठी स्पेसिफिक सांगतो, 17व्या वर्षी हा विद्यार्थी, हा मनुष्य बाबा आमटेंच्या सोमनाथ प्रकल्पाला भेट द्यायला जातो, तिथं काम करायला जातो आणि त्या प्रेरणेतनं भविष्यामध्ये आपणही बाबा आमटेंच्या प्रेरणेतनं आपणही असं काम करावं अशी ती ऊर्जा घेऊन तो आपल्या गावाकडे जातो आणि तिथं तो स्वतःचा एक संस्था आणि एक समाजासाठी योगदान देणारी एक मोठी संस्था तो निर्माण करतो, काम करतो. तेव्हा ती ऊर्जा कुठून तरी त्यांनी प्राप्त करून ती घेऊन आलेली आहे. तीच ऊर्जा तुम्ही आम्ही आपण छोट्या देखील कामातनं जरी आपण केली ती देखील समाजासाठी फार मोठी उपयुक्त असू शकते. म्हणून अशा व्यक्तिमत्वांना या व्यासपीठावर आपण बोलवून त्यांच्या कामाचा गौरव आणि त्याचबरोबर त्यांच्या कामाविषयी जाणून घ्यायचा सर्वजण आपण प्रयत्न करतो आणि जेणेकरून आपल्याला जे काही आपल्याला आपल्या पद्धतीने मदत करता येऊ शकते ती त्या संस्थेला मदत आपण म्हणून देऊ शकतो. वेळेचं बंधन थोडं असल्यामुळे मी अधिक न बोलता पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी पुनश्च दीपक नागरगोजे सरांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं आभारी आहे की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याचबरोबर चंदूकाका सराफ अँड सनचे चेअरमन आदरणीय किशोरभाई शहा, ते देखील वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचंही काम फार मोठं आहे, तेही आमच्या शब्दाला मान देऊन आले, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आणि ऋणी आहे. आणि इथंच मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जसं आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वास्तविक जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती काम करत असते ना, त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला धुक्याने शिकवली आहे त्या पद्धतीनं ते वागत असतात. म्हणजे काय असतं, जेव्हा समोर काहीच दिसत नसतं किंवा समोर धुकं पसरलेलं असतं तेव्हा लांबवर बघायचं नसतं, एक एक पाऊल टाकत जायचं असतं, रस्ता आपोआप आपल्याला तयार होतो. अशाच प्रकारे ही अशी व्यक्तिमत्व काम करत असतात आणि त्यांच्या ह्या कामाची छोटीशी पावती, त्यांचा ओळख आणि परिचय इथं करून देणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत शांतीवनचे संस्थापक श्री दीपकजी नागरगोजे सर. बीड जिल्ह्यातील आर्वी या गावामध्ये शांतीवन या नावानं प्रसिद्ध असलेली संस्था नागरगोजे दाम्पत्य यांनी चालू केली. या संस्थेमार्फत रस्त्यावर टाकून दिलेली मुलं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, त्याचबरोबर नको असलेली मुलं, संकटात सापडलेल्या मुलांना निवारा आणि शिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. या अनाथ वंचित मुलांच्या हक्काचं घर निर्माण करून देण्याचं काम दीपक नागरगोजे सर यांचा जीवन प्रवास आणि कार्य हा आपल्याला सामान्य ते असामान्य या मुलाखतीदरम्यान आपण उलगडणार आहोत. 1 नाही, 5 नाही, 10 नाही, 15 नाही तर तब्बल 25 वर्ष अशा प्रकारचं कार्य करणं आणि त्यामध्ये सातत्य राखून इतक्या मुलांना जीवनदान, शिक्षण आणि उत्तम जीवन हे त्यांना उपलब्ध करून देणं ही खरोखर एक मोठी आणि कौतुकास्पद बाब आहे. आणि हीच गोष्ट आज दीपक सर आणि त्यांच्या पत्नी कावेरी मॅम दोघंजणं अत्यंत नेटानं आणि निष्ठेनं करत आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांना नाही आहे हे आपल्या नक्कीच लक्षात येतं. कारण कुठल्याही अपेक्षेने जेव्हा व्यक्ती काम करते तेव्हा ती केवळ पैशाच्या मागे धावत असते. आपल्याला कुठून फंड्स येतील, आपल्याला कुठून आर्थिक मदत मिळेल आणि मी कसा मोठा होईन आणि माझं कुटुंब कसं मोठं होईल याकडेच केवळ ती व्यक्ती लक्ष देते. परंतु अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टींमध्ये न अडकता सातत्यानं आणि अत्यंत निष्ठेनं आज समाजाकरता जे दीपक सर आणि कावेरी मॅम काम करतायत ते खरोखर शब्द नाहीत ह्या गोष्टींसाठी. आणि याच करता त्यांच्या या कामाला छोटासा एक सलाम देण्याकरता आज आपण त्यांना खास करून इथे आमंत्रित केलेलं आहे. कार्यक्रमामध्ये आपण पुढे सरकणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला, आपल्या या कार्यक्रमांना देखील वेगवेगळे प्रमुख अतिथी आवर्जून येत असतात. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळात वेळ काढून, भले ते पुण्यातले असोत वा पुण्याबाहेरचे असोत, आवर्जून ते कार्यक्रमाला येत असतात. अशाचपैकी आज इथे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड ज्वेलर्सचे चेअरमन आदरणीय किशोरभाई शहा. आपण थोडक्यात म्हणजे चंदूकाका सराफ, बस नाम ही काफी आहे असं आपण ज्याला म्हणतो की आता सर्वांना त्यांच्याविषयी माहिती आहे, परंतु काही गोष्टी थोड्याशा इथे मी नमूद करते. ते म्हणजे 198 वर्ष जुनी अशी ही पेढी आहे. अत्यंत प्रसिद्ध अशी चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड हे बारामती इथले चेअरमन किशोरभाई शहा हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.
आणि ह्या सुवर्ण पेढीच्या सोन्याच्या शुद्धतेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली ही पेढी आपण त्यात जाणून आहोतच. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही सुवर्ण पेढी कार्यान्वित आहे आणि आत्तापर्यंत या सुवर्ण पेढीला अनेक मानाचे पुरस्कार देखील लाभलेले आहेत. त्यापैकी मोस्ट ट्रस्टेड ज्वेलर्स इन महाराष्ट्र इयर 2013, जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड काउन्सिल ऑफ इंडिया एक्सलन्स अवॉर्ड 2014, ज्वेल ट्रेड अवॉर्ड्स इयर 19 आणि ज्वेल ऑफ वेस्ट इयर 24 असे अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. ह्याशिवाय अनेक ठिकाणी आज किशोर काका काम करत असतात. सामाजिक स्तरावरती वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते जोडलेले असतात. यामध्ये आहेत व्हाईस प्रेसिडेंट ऑफ बारामती सराफ असोसिएशन किंवा प्रेसिडेंट ऑफ श्री मनीसुरत महाराज दिगंबर जैन देवस्थान बारामती. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जैन आणि जैनेतर अशा वेगवेगळ्या संस्थांशी किशोर काका आणि त्यांचे संपूर्ण ही कुटुंब जोडलेलं आहे. त्यामुळे ह्या सर्वांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. आदरणीय दीपकजी नागरगोजे सर तसेच आजच्या कार्यक्रमाचे अतिथी चंदू काका सराफ यांचे चेअरमन किशोर काका यांना ॲडव्होकेट चेतन गांधी आपण घेऊन यावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आज किशोर काका वेळात वेळ काढून आले तेव्हा त्यांचा सर्वात प्रथम आपण सन्मान घेऊयात. तो आदरणीय चेतनजी यांनी करावा अशी मी विनंती करते. शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपण ज्यांना खास करून आमंत्रित केलेले आहे असे आदरणीय दीपक सर यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करते की आपण त्यांना शाल आणि सन्मानचिन्ह तसंच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. आदरणीय किशोर काका शहा आणि ॲडव्होकेट चेतनजी गांधी यांना मी विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा. जी मायेची ऊब ते छोट्या छोट्या मुलांवरती घालत असतात तीच अशी आदराची शाल आपण त्यांना देत आहोत आणि सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचं कौतुक करत आहोत. याशिवाय आपण त्यांना मानपत्र देखील प्रदान करणार आहोत. त्या मानपत्राचं मी सर्वात प्रथम वाचन करते आणि त्यानंतर आपण ते प्रदान करावं अशी विनंती आहे. मानपत्राचं वाचन करते. श्री दीपक नागरगोजे, सौ कावेरी दीपक नागरगोजे, संस्थापक शांतीवन बीड. महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये आर्वी या गावी 25 वर्षांपूर्वी रस्त्यावर टाकून दिलेली मुलं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, नको असलेली मुलं, संकटात सापडलेल्या मुलांना निवारा आणि शिक्षण देण्यासाठीचं कार्य आपण दोघांनी मिळून शांतीवन संस्थेच्या माध्यमातून चालू केलं. 1 दिवसाच्या बाळापासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी ही संस्था काम करत आलेली आहे. सामाजिक कार्याचा तसेच विचारांचा वारसा, सामाजिक जाणीवेचा आणि समाज परिवर्तनाचा वसा आपणास ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्याकडून मिळाला. शांतीवन प्रकल्प चालू करताना कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना परंतु सामाजिक जाणीवा आणि प्रचंड इच्छाशक्ती या जोरावर आपण अनेक हितचिंतक आणि देणगीदार यांच्या मदतीनं अविरत कार्य करत असता आपण अनेक समाजोपयोगी प्रकल्प देखील चालू केले आहेत. शांतीवन या संस्थेमार्फत अनेक प्रकल्प राबवले जातात. यामधील निवासी प्रकल्पांमध्ये जवळपास 350हून अधिक मुलं मुली याचा लाभ घेतात. त्यातील 0 ते 6 वर्ष वयोगटासाठी दत्तक विधान केंद्र, मुलींसाठी बालगृह, वसतिगृह, शाळा, विधवा महिला भगिनींसाठी पुनर्वसन, शेतकरी मनोबल प्रकल्प असे अनेक प्रकल्प आपण राबवत आहात. शांतीवननं तारांगण प्रकल्पाची निर्मिती केली असून या अंतर्गत पुण्यामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलामुलींची निवासी व्यवस्था केली जाते. सद्यस्थितीमध्ये उच्च शिक्षणासाठी जवळपास 100 मुलं या प्रकल्पातून शिक्षण घेत आहेत. यातील अनेक मुलं MBBSचं शिक्षण घेत असून काही मुली BSc नर्सिंग करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात, तर काही मुलं इंजिनियर, शिक्षक, कृषी अधिकारी असे अनेक त्यांनी
शिक्षण घेऊन आपले सामाजिक योगदान देत आहेत. या अनाथ, वंचित, बेघर असलेल्या मुलांसाठी हक्काचं घर आपण दोघांनी मिळून उभं केलंय आणि त्याची पूर्णपणे काळजी घेत आहात. आपण गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात निष्ठेनं कार्यरत आहात. आपल्या या अतुलनीय कार्याबद्दल एक सामाजिक कर्तव्य म्हणून तसेच आपल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणास हे मानपत्र प्रदान करत आहोत. स्नेहांकित PM शाह फाउंडेशन शिवाजीनगर, वर्धमान प्रतिष्ठान शिवाजीनगर, पुणे. आपण हे मानपत्र त्यांना प्रदान करावं अशी विनंती आहे. याचबरोबर त्यांच्या कार्यासाठी आपण त्यांना छोटीशी आर्थिक मदत देखील देणार आहोत. त्याचाही त्यांनी स्वीकार करावा अशी एक नम्र विनंती. मंडळी, एखादं काम करताना त्याच्या पाठीशी अनेक हात उभे असतात आणि अनेक जण उभे असतात. अशाचपैकी ह्या PM शाह फाउंडेशनच्या कामामध्ये देखील अनेक कॉलेजेसचा सहभाग इथे आम्हाला वारंवार लाभत असतो. यापैकी भारती विद्यापीठ कॉलेजच्या समाज विज्ञानशास्त्र केंद्र शाखेच्या संचालिका डॉक्टर अनिता मोहिते मॅडम या देखील सातत्यानं PM शाह फाउंडेशनच्या उपक्रमांमध्ये सहभागी असतात. आपण त्यांचा सन्मान करावा अशी विनंती आहे. कोंढाळकर सर, आम्हाला कायम हे बघायला मिळतं, जेव्हा आपल्या शिक्षकांचा सन्मान होत असतो ना, तेव्हा टाळ्या थोड्या जास्तच पडतात. यानंतर MMCC कॉलेजचे मास कम्युनिकेशन विभागाचे श्री संतोष शेणई सर आणि नूतन मॅडम यांना देखील मी इथे आमंत्रित करते. यांचा देखील कायम PM शाह फाउंडेशनच्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो असं आपण म्हणू शकतो. त्यांचा सन्मान त्यांनी स्वीकारावा अशी विनंती आहे. याशिवाय आबासाहेब गरवारे कॉलेजचे मास कम्युनिकेशन विभागाचे संतोष गोगले सर इथे आलेले आहेत. त्यांना देखील मी इथे आमंत्रित करते. गरवारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं देखील कायम इथे योगदान लाभत असतं. याचबरोबर SNDT कॉलेजच्या कीर्ती मटकरी मॅडम आलेल्या आहेत. त्यांनी देखील सन्मान स्वीकारण्यास इथं यावं अशी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आपण लगेचच मुलाखतीकडे वळणार आहोत. दीपक सर, परत एकदा आभार मानतो. यासाठी मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या संस्थेच्या मान्यता कार्यक्रमाला दीपक सरांबरोबर कागदीताई पण येणार होत्या. कागदीताई यांच्या धर्मपत्नी आणि शांतीवनच्या प्रकल्पातल्या ज्या आपण संस्थापकपैकी आणि त्याही दीपक सरांच्या खांद्याला खांद्या लावून आतापर्यंत इतके वर्ष काम करत आले. थोडीशी मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. पण दीपक सर एवढ्या ह्याच्यात देखील आपण वेळात वेळ काढून इथं आला, आमचं निमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल मी तुमचा पुनश्च एकदा आभारी आहे. मुलाखतीला सुरुवात करताना सारख्या ठिकाणी आपण काम करायला सुरुवात केली. माझा पहिला प्रश्न असा आहे दीपक सर की शांतीवनची निर्मिती कशी झाली आणि शांतीवन मध्ये
आपण काय काम साध्य केलं त्यावेळी? सर्वात अगोदर नमस्कार सगळ्यांना. आणि PM शहा फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्तानं खूप सगळ्यांचे अगोदर सर्वप्रथम आभार मानतो की पुण्यासारख्या ठिकाणी आणि इतक्या चांगल्या संस्थेमध्ये इथे मला आज व्यक्त व्हायची संधी मिळते. आणि त्याही पलीकडची मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला सोन्याची झळाळी देणारी माणसं जे आहेत ते आदरणीय चंदूकाका सराफ या ग्रुपचे चेअरमन आदरणीय किशोरदादा हे आज साक्षात इथे बसून आहेत. आणि मला वाटतं की त्यांच्यासमोर आज मला इथे बोलताना खरंच चेतनदादा तुम्ही एक मोठा योग इथे आणला आहे की त्यांच्यासमोरही काम जातं आहे या निमित्ताने. त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. आज मला या ठिकाणी बोलताना खूप आनंद होतो आहे की मी काही जे व्यक्त होणार आहे ते व्यक्त होण्याचं मला हे माहिती आहे की आज जरी मी इथे बोलायला आलेलो असलो, मुलाखत माझी ठेवली असली, ते एक निमित्त आहे. सामाजिक काम सगळ्यांच्याच मनात असतं. काहींना ते करण्याची संधी मिळते, काहींना त्याला सपोर्ट करण्याची संधी मिळते आणि काहींना इच्छा असूनही दोन्ही करता येत नाही, मग ते वेळ देतात. काहींना वेळही द्यायला जमत नाही, मग ते शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात. आणि त्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा शांतिवनसारखी संस्था एक सामाजिक आविष्कार आहे. आणि तो आविष्कार आज इथे व्यक्त करण्यासाठी या 25 वर्षाच्या कामाचं आज मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की 25 वर्ष या संस्थेला यावर्षी पूर्ण होत आहेत. आणि या 25व्या वर्षात आज तुमच्यासमोर इथे व्यक्त होतो आहे. पण मी एक निमित्त आहे. खऱ्या अर्थाने आत्ता जो माझा सन्मान केला, मला जे सन्मानित केलं, याच्या पाठीशी ही सगळी लोकं आहेत याचं मला पूर्णपणे जाणीव आहे. म्हणून हा सन्मान दीपक नागरगोजे, कावेरी नागरगोजे हे फक्त सिम्बॉल आहेत, फक्त सिम्बॉल म्हणून त्यांनी तो सन्मान घ्यायचा आहे. पण हा सन्मान या सर्व लोकांना, या छोट्या छोट्या एक दिवसाच्या मुलाची काळजी घेणाऱ्या माझ्या ज्या भगिनी तिथे काम करतात, त्यांना खाऊपिऊ घालण्याचं काम तिथे ज्या करतात, त्यांच्यापासून जगाच्या कानाकोपऱ्यात मला 1 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत मदत पाठवणाऱ्या सर्व देणगीदारांचा हा सन्मान आहे. आणि या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा मला वाटतं हा सन्मान आहे. त्यापैकी काही आज इथे आवर्जून पुण्यातली काही मंडळी जी शांतिवनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते इथे आज आवर्जून उपस्थित आहेत. जसं की विजय काका जोशी इथे आहेत, सारिका इथे बसलेली आहे, पलीकडे आमची वैजयंता आहे. म्हणजे ह्या आणि माझ्या कुटुंबातलेही माझ्या बहिणी इथे आलेल्या आहेत आज, ज्या की पुण्यात राहतात. माझ्या काही मुली पण इथे आलेल्या आहेत. मला वाटतं डॉक्टर जनाबाई आहे, स्नेहा आहे, स्नेहा इथे बसलेली की जे IT मध्ये इंजिनियर आहे आता. म्हणजे या सगळ्यांच्या समोर आज मी एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या सर्वांचा इथे उभा आहे. आणि या सगळ्या कामाची साक्षीदार असणारी कीर्ती पण इथे आहे की मी खूप आमची 12-15 वर्षापासून कीर्तीचे आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत. आणि तिथे गांधी स्मारकला आदरणीय डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे तासनतास गप्पा मारत असताना तिथे ती कार्यकर्ता म्हणून तिथे युक्रांदमध्ये काम करायची. तेव्हापासूनचे ती ह्या कामाला ओळखते आणि या कामाच्या पाठीशी ती आहे. आज मला लहानपणापासून सपोर्ट करणारे आमचे आर्वीचे राजेंद्रजी भोसले सर इथे उपस्थित आहेत. या सर्वांच्या समोर व्यक्त होताना मला खूप आनंद वाटतो आहे. मला मुलांना एक खास करून की सगळे तुम्ही MSW करणारी मुलं आहात आणि तुमच्यासमोर ही गोष्ट सांगताना खूप मी तुमच्यात पाहतो आहे मला स्वतःला. त्यामुळे आवर्जून सांगावीशी वाटते की प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो की कामाची सुरुवात कशी झाली. परंतु बऱ्याच माझ्या मुलाखती होतात ती ज्येष्ठ नागरिक तिथे बसलेली असतात आणि त्यांच्यासमोर हा प्रश्न जरी सांगितला तरी आता इथून पुढे त्यांना ते फक्त छान वाटतं. पण त्यांना वाटतं कुणीतरी हे काम करावं, कारण त्यांनी त्यांचं आयुष्य
घातलेलं असतं, पण आता इथून पुढे त्यांना ते शक्य नसतं. पण विद्यार्थी याच्यासाठी इथं महत्त्वाचे आहेत की त्यांना कुठून तरी ही प्रेरणा देणारा हा प्रश्न आहे. अगदी 12वीत असतानाच श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवनाची एक बातमी वर्तमानपत्रातून वाचली होती आणि ती बातमी वाचल्याच्या नंतर मला असं आमच्या सरांनी सांगितलं की आनंदवनला जातो का तुम्ही, कुणी जात असेल तर जा. तर म्हटलं काय आनंदवनामध्ये? ते म्हटलं मी इथे काहीच सांगणार नाही, तुम्ही जायचं, बघायचं, ते शिबिर करायचं आणि यायचं. मग मी सायन्स शाखेला होतो, घरच्यांची इच्छा होती डॉक्टर व्हावं यानं, काही नाही झालं तर शिक्षक व्हावं, नाही काही झालं तर 5 पिढ्यांची परंपरा आहे मिलिटरीमध्ये काम करण्याची, तिथे जावं, नसेलच जमलं तर शेती करावी. पण या पलीकडे जाऊन या पद्धतीच्या शिबिराला मला ते घरचे पाठवण्यासाठी तयार होत नव्हते. पण तरीही मी माझ्या 2 मित्रांना बरोबर घेऊन आनंदवनात गेलो. बाबा आमटेंचं नाव तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे आणि सोशलमध्ये काम करणारी ही सगळी मुलं, ही 1996-97ची गोष्ट आहे की त्यावेळी आम्ही जेव्हा आनंदवनला गेलो तेव्हा सोमनाथला ते शिबिर होतं. बाबांनी ते उभं केलेलं नंदनवन सगळं पाहिलं, अनेकांची भाषणं ऐकली, प्रकाश आमटे, डॉक्टर विकास आमटे, सुब्बाराव, त्यानंतर तिथे टेप केलेली यदुनाथजींची भाषणं होती. यदुनाथजी तेव्हा थकलेले होते, त्यांना भेटण्याची संधी मला एकदम शेवटच्या काळात मिळाली. पण नंतर अभयभंग तिथं येऊन बोलून गेले आणि मग बाबांचं एक वाक्य त्याच्यामध्ये जे मी ऐकलं ते होतं की पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून जा. बाबा म्हणायचे की समस्या सगळीकडे आहेत, समस्या प्रदेश बदलला की समस्या बदलतात. आणि या शिबिराचा उद्देश हा आहे की ते शिबिर जे भारतातल्या कानाकोपऱ्यातून इथे हजारोच्या संख्येने मुलं सहभागी होतात, याच्यावरती संस्था एवढा मोठा खर्च करते, यातून एक जरी मुलगा सामाजिक कामाला जर लागला तर मी या शिबिराचा अर्थ यशस्वी झाला असं मी समजेन. आणि तुम्ही इथे या, बघा, पर्यटक म्हणून या, समाजातली प्रश्न काय काय असू शकतात ते बघा आणि मग ती दृष्टी तुम्हाला मिळेल. मग तुम्ही तुमच्या भागात जा आणि तिथले प्रश्न शोधा आणि त्याच्यावरती उत्तरं शोधण्याचं काम तुम्ही करा. बाबांचं ते वाक्य जे होतं त्या वाक्यानं मनावर अक्षरशः गारूड केलं आणि मग कुतूहल वाटलं. सोमनाथला फार सामाजिक कामं तिथं नव्हती, ते शेतीचं काम होतं. मग आनंदवनात गेलो. आनंदवनात पाहिलं की डोळे एकदम असे दिपून गेले की ज्या हाताची बोटं झडलीत, ज्यांना पाय नाहीत, ज्यांना हात नाही, ज्यांना डोळे नाहीत, ज्यांचं सौंदर्य असणारी माणसं महारोगासारख्या आजारानं कुरूप झालीत, ज्यांना स्वतःच्या घरातून बाहेर ढकललं गेलंय, मुलाला कुष्ठरोग झाला म्हणून आईवडिलांनी लाथा घालून बाहेर काढलं, आईला कुष्ठरोग झाला म्हणून मुलांनी बाहेर काढलं, समाजानं नाकारलेल्या या सगळ्यांना एकत्रित करून आनंदवन नावाचा चमत्कार या बाबा आमटेंनी घडवला. आणि ते पाहताना डोळ्यातलं पाणी आणि मनातले भाव थांबता थांबत नव्हते. ते सगळं आम्ही पाहिलं. तिथून प्रकाश आमटेंच्या हेमलकसामध्ये गेलोत. तिथं तर डोळेच उघडले की इतकं काम करून सुद्धा आजही लोकांना खायला धान्य मिळत नाही, कपडे घालण्यासाठी असतात हे लोकांना माहीत नाही. आपण प्रगतीच्या गप्पा मारतो, परंतु आजही आपला आदिवासी बांधव 2 वेळच्या अन्नासाठी भुकेने व्याकुळ होऊन मरतोय, जीव देतोय. मलेरियासारख्या आजाराने कितीतरी लोक मरतायत, कुपोषण किती भयंकर आहे. आणि याच्यावरती काम करण्यासाठी प्रकाश आमटे आणि मंदाताईंनी तिथं आयुष्य समर्पित केलं आहे. डॉक्टर झालेलं हे दाम्पत्य इतक्या दूर जंगलात बाबांपासून 250 किलोमीटर पुढे तिथे जातं आणि काम करतं. हे मनाला एकदम असं म्हणजे अस्वस्थ करणारं होतं. आणि मग ठरवलं की आपण आपल्या भागामध्ये काहीतरी केलं पाहिजे, आपण आपलं जीवन जे आहे ते समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे. ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा तिथे मिळाली. आणि तिथून मिळाल्याच्या नंतर मी
तसाच शांतीवनला म्हणजे बीडला आलो. अभ्यासावर माझं दुर्लक्ष झालं, अभ्यास होत नव्हता. मग मला सवय लागली एक वेगळी, बाबा आमटेंचं पुस्तक वाच, आनंदवनावर लिहिलेली पुस्तकं वाच, बाबांच्या साहित्यातून टागोर कळाले, टागोरांचं पुस्तक वाचा, मदर टेरेसा वाचा. हे सगळं वाचत गेलो आणि सामाजिक कामाच्या एका विचारानं मनाला इतकं झपाटून टाकलं की मग अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. मी काही करत नाही म्हणून घरच्यांनी पुन्हा गावाकडे मला पाठवलं. गावाकडे मी थांबायला तयार नव्हतो. पुन्हा बीडमध्ये आलो आणि आता घरात पुन्हा जायचं नाही, घराकडे पुन्हा वळायचं नाही असं ठरवलं आणि संपूर्ण आयुष्य आपण आपल्या सामाजिक कामासाठी खर्च करायचे हा विचार मनामध्ये केला आणि तिथून या कामाची सुरुवात झाली. खरोखर दीपक सर, तुमचं हे काम म्हणजे प्रेरणादायी आहे आणि आज या मुलांसाठी खरोखर त्यातनं काहीतरी उद्बोधक असं आहे. आता जेव्हा हा शांतीवनचा प्रकल्प आपण चालू केला, मग ह्या अंतर्गत आपले काय काय उपक्रम चालतात ह्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. एकूण सगळे 11 प्रकल्प शांतीवनमध्ये आम्ही 11 प्रकल्पावरती या काम करतो. जेव्हा बाबांचं ते वाक्य होतं की पर्यटक म्हणून या, परिवर्तक म्हणून जा, मग ते फक्त तेवढंच वाक्य समजलं म्हणजे समजत नाही काही. आपण अभ्यास केला पाहिजे, आपल्या परिसरातल्या समस्यांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून मी काम सुरू करण्याच्या अगोदर दर मुक्काम करत बालाघाटाच्या आमच्या सगळ्या परिसरामध्ये, आमचा बीड जिल्हा तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात कमी पाऊस तिथे पडतो, डोंगराळ भाग आहे. बालाघाटाच्या ह्या रांगा, या सगळ्या बीड जिल्हा त्या बालाघाटाच्या रांगेनेच प्रभावित असणारा तो भाग आहे. आणि मग आमच्याकडे अतिशय कमी पाऊस पडत असल्यामुळे वर्षातले 7 ते 8 महिने आमच्या बीड जिल्ह्यातलं 80% जी लोकसंख्या आहे ती पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या भागामध्ये ऊस तोडणीचं काम आणि मजुरीचं काम करण्यासाठी जाते. मग ह्या 8 महिन्याचं जे स्थलांतर असतं, ते स्थलांतर असताना अनेक प्रश्न निर्माण करणारं हे स्थलांतर आहे. मग त्याच्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न आहे, छोटी छोटी बाळं मृत्यू पावण्याचा प्रश्न आहे, बालविवाहाचा प्रश्न आहे. सगळ्यात मोठं जर याचे परिणाम कोणावर होत असतील तर मुलांच्या शिक्षणावर त्याचे परिणाम होतात. आणि मग त्या काळी 1.5 लाखापेक्षा जास्त मुलं हे आईवडिलांबरोबर ऊस तोडणीसाठी जायचे, ते शाळेतून बाहेर पडायचे. पण दुर्दैव असं होतं की आमची शिक्षण संस्था त्यांना शाळाबाहेर दाखवतच नव्हती. मुलं कुठं असायची तर ऊसाच्या फडात, आणि त्यांच्या हाजऱ्या कुठं असायच्या, गावातल्या शाळेत. त्याच्यामागे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या दडलेल्या असायच्या, अनुदानाचे विषय असायचे आणि त्याच्यामुळे ते हाजऱ्या द्यायचे. मग मी एक विचार केला की आपण ऊसाच्या फडात तिकडे गेलेच असताना ही लोक जगतात कशी तिकडे आणि गावाकडे राहणारी कशी जगतात, ह्या दोन्हीचाही अभ्यास करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तर त्यावेळेस अनेक भयंकर प्रश्न माझ्यासमोर आले. काही गावात गेलो, अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. कोपही जळाल्या, कोपीला आगा लागल्या, अनेक मुलांचे आईवडील त्यात मरण पावले. ऊस तोडण्यासाठी गेलाय, पहाटे 3 वाजता हे काम सुरू होतं. तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असेल ऊस तोडणीचं काम. पहाटे 3 वाजता ते नवरा बायको ऊसाच्या फडामध्ये ऊस तोडण्यासाठी कोयता घेऊन जातात. तेव्हा कोयत्यानं सप ऊसावर वार करत असताना अचानक एखादा साप येतो, त्याच्यावरती वार होतो. चवताळलेला साप यांचा चावा घेतो. गावापासून दूर असणारं हे अंतर, दवाखान्यापासून दूर असणारं अंतर, दवाखान्यात पोहोचण्याला कुठलेही साधनं नाहीत आणि त्या प्रवासामध्ये यातील एकाचा मृत्यू होतो आणि मग मागे पडलेली मुलं ही अनाथ होऊन जातात. लैंगिक शोषणाच्या अनेक गोष्टी आहेत, कुमारी मातांच्या अनेक गोष्टी आहेत. जेव्हा ही मुलं, ह्या मुली पालकांबरोबर तिकडे जातात किंवा गावात राहतात, सगळ्यात जास्त शोषण यांचं लैंगिक शोषण स्वतःच्या नातेवाईकांकडून होतं. टोळीत गेल्याच्या नंतर मुकादमाकडून होणारं लैंगिक शोषण असेल, बागायतदाराकडून होणारं लैंगिक शोषण असेल, कारखान्याच्या कर्मचाऱ्याकडून होणारं लैंगिक शोषण असेल. आणि या लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या मुली 12, 13, 14, 15 वर्षाच्या घरी सांगत नाहीत काय होतंय म्हणून. हळू ते पोट वाढत जातं आणि जेव्हा ते दिसतं, घरच्यांना कळतं, 7वा 8वा महिना लागतो आणि त्यावेळी ते गर्भपात करण्याची वेळ निघून गेलेली असते. जरी असलं तरी माहीत नसतं, कारण शिक्षण या लोकांचं झालेलं नसतं. मग अशातच एखादं बाळ जन्माला येतं आणि मग बाळ जन्माला आलंय, लग्नाच्या अगोदर मुलीचं बाळंतपण झालंय, बाळ झालं हिला. मग काय करायचं तर भीतीपोटी जवळचे नातेवाईक, आई वडील
ह्या बाळाला कुठेतरी उसाच्या फाडातच खड्डा खोदणार, त्यात गाडून टाकणार. गावाकडं असेल, छोट्या छोट्या वस्त्यात आमच्याकडे, मोठमोठी गावं नाहीत अशी, लहानात लहान एखादं 200-300 घराचं, 200-300 म्हणजे लोकांचं गाव, कधी कधी 50-50, 100-100 लोकांची गावं आहेत. कळत नाही काही, एकमेकांना कोणी सांगत नाही. अजूनही मोबाईलची रेंज तिथपर्यंत गेलेली नाही आणि सगळ्यांचे प्रश्न सारखेच. त्यामुळे झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणून कुणीच कुणाला सांगत नाही. मग गावात जरी काही झालं तरी शेताच्या एखाद्या बांधाच्या बाजूला हे बाळ पुरून टाकायचं, मारून टाकायचं. कधी कधी तर ती मुलगीच मारून टाकायची की तू आमची इज्जत घातली, आता तुला कोण करणार आहे, बोबाटा झाला सगळा, मग ती मारून टाकायची. ह्या असल्या प्रकारातून छोटी छोटी बाळं जेव्हा दिसायला लागली, ह्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. बलात्कार झाल्याच्या नंतर तिकडेच मारून टाकलेली मुलीच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. कितीतरी मुलं अनाथ झालेत आईवडिलांच्या निधनानंतर. बैलानं मारलं, टायर खाली गेला, कारखान्याच्या गव्हाणीत गेला, मुकादमाने उचल फेडली नाही म्हणून त्याचा जागेवर डोक्यात दगड घालून खून केला, दाद नाही, फिर्याद नाही. आज सुद्धा वर्तमानपत्रातून तुम्हाला खूप गप्पा म्हणजे खूप बातम्या ऐकायला मिळत असतील ह्या. आणि मग हे सगळं पाहिल्याच्या नंतर प्रत्येक गावात जाऊ तिथे प्रश्नांचं भांडार. ही गेलेली लोक वेगळीच. कारखान्यावर गेल्याच्या नंतर गावात कोण राहिलं तर वृद्ध आई वडील राहिले. मग त्या आई वडिलांचं काय? भीषण पाणी टंचाई असते आमच्याकडं जानेवारीच्या नंतर, डिसेंबर जानेवारीच्या नंतर. आणि मग अशा वाडी वस्ती तांड्यावर जिथे जीप व्यवस्थित जात नाही तर पाण्याचं टँकर कसं पोहोचणार? आणि मग 80 वर्षाची म्हातारी माणसं, 90 वर्षाची म्हातारी माणसं, कोपेच्या सगळं गावच ऊस तोडण्यासाठी गेलंय, गावात 10-5 म्हातारी माणसं राहिलेली, त्यांना पाणी कोण आणून देणार? मग पाणी पाणी करत सुद्धा अनेक वृद्ध मातापित्यांचे जीव तिथेच गेलेली, मरून पडलेली माणसं, ऊसतोडणी कामगाराला कळायला सुद्धा कधी कधी महिना लोटलेला. आणि पुन्हा परत आल्याच्या नंतर त्यांना ते दिसतं तेव्हा कुजून पडलेला बाप, कुजून पडलेली आई लवकर बाहेर कशी येत नाही म्हणून त्याला ती माहिती होती. आणि मग त्यांना कळतं की हा आतच मरून पडलाय म्हणून. इतकं भयान वास्तव आहे. आणि मग ठरवलं की आता आपल्याला सुरुवात कुठून करायची, सुरुवात काय करायची. आणि मग मी विचार केला की मी इतका मोठा माणूस नाही आहे, माझ्या 18-19 वर्षाच्या मुलाला काय कल्पना तरी काय दिसणार आहेत सांगा. मग त्यावेळी ठरवलं की या मुलांच्या शिक्षणासाठी आपण काही काम केलं पाहिजे. पण शिक्षण कधी सुरू होतं? पोट भरल्याच्या नंतर. म्हणून अगोदर त्यांचं पोट भरण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. आणि मग ती पोट भरण्याची व्यवस्था करण्यासाठी मी ठरवलं की आपण अनाथ झालेली जी मुलं आहेत ही ऊसतोड कामगारांची, या अनाथ झालेल्या मुलांना आपण जमा करून कुठेतरी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करू. मग खिशात 15 रुपये पण नाही आहेत, जवळ काहीच नाही, पण एवढं मोठं स्वप्न कसं? लोक हसायचे, मी गप्पा मारत बसायचो, स्वप्न सांगत बसायचो, पण प्रत्येकाला हसायला यायचं. अरे तू इतका छोटासा, कोण तुला देणार आहे? मग हे चालवणार कसं? मी म्हणणार डोनेशनवर चालवणार. कोण तुला इथं डोनेशन देणार आहे? सगळ्यांचीच मारामार आहे, 10 रुपये तरी तुला मिळतील का? त्यांचंही बरोबर होतं, पण मी प्रयत्न केला आणि म्हटलं दानाची सुरुवात स्वतःपासून करू. माझ्या आईवडिलांचा या सगळ्या कामाला विरोध होता, परंतु माझे एक काका होते, आमच्या गावचे चेअरमन होते, समजदार होते, सगळ्या ह्याच्यामध्ये हे होतं. आणि माझी आजी, तिनं मला शेवटपर्यंत साथ दिली. तिला आजोबांची पेन्शन तिला मिळायची. मग त्या आजीला म्हटलं की मला इथं एक 2.5-3 एकर जमीन आहे अगोदरची, ती जमीन मला दे, मी इथं काम सुरू करतो. वडिलांनी विरोध केला त्याला, पण वडिलांच्या परस्पर आमचे राजेंद्र काका भोसले इथे आहेत बसलेले आणि भास्करराव घरगिने हे माझ्या काकांचे मित्र होते. त्या तिघांनी मिळून आजीला समजावून सांगितलं. आम्ही चौघं पाटोद्याला गेलो, तेव्हा आम्हाला तालुका पाटोदा होता आणि रजिस्ट्री ऑफिस पाटोद्याला होतं. आणि तिथे वडिलांच्या परस्पर माझे काका आणि आजींनी ती जमीन जी होती ती संस्थेच्या नावावर करून दिली. आणि मग स्वतःची जमीन संस्थेला दान करून आम्ही ह्या कामाची अगोदर सुरुवात केली. आणि मग हळूहळू हे काम पुढे आलं. त्यानंतर प्रश्न होता की प्रकल्प कसे आहेत. प्रकल्प गरज म्हणून तिथे निर्माण झाले. ही जे छोट्या छोट्या बाळांचे प्रश्न मला तिथे दिसले, म्हणून या बाळा वाचवण्यासाठी, कुमारी मातांना त्यांचा सन्मान त्यांना मिळवून देण्यासाठी मी शिशुगृह तिथं सुरू केलं, जे 1 दिवसाच्या 6 वर्षाच्या बाळापर्यंत ते काम करतं. 6 ते 18 या
वयोगटातल्या मुलांसाठी वसतिगृह आम्ही तिथं सुरू केलं, मुलींसाठी वसतिगृह आम्ही तिथं सुरू केलं. कालांतराने तिथे शाळा आली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं तिथं येऊ लागले. त्यानंतर अनाथ मुलांचं बालगृह तिथं आलं, मुलींचं बालगृह तिथं आलं. हळूहळू वेगवेगळी कामं तिथं होऊ लागली आणि पावसाचं प्रमाण आमच्याकडे खूप कमी आहे. संस्थेचं बाबा आमटे म्हणायचे की संस्थेचं काम 2 प्रकारचं पाहिजे. एक समस्या निर्माण झाल्याच्या नंतर करण्यात येणारं पुनर्वसनाचं जे काम असतं ते अत्यंत महत्त्वाचं असतंच, परंतु संस्थाला कामं करण्यासाठी स्कोप व्हावा म्हणजे मिळावा म्हणून समस्याच निर्माण झाल्या पाहिजेत का? नाही. समाजात समस्याच निर्माण होऊ नयेत म्हणून सुद्धा संस्थेचं काम पाहिजे. म्हणून आम्ही तारांगण शेतकरी मनोबल नावाचा एक प्रकल्प सुरू केला की 1000 एकर जमीन आम्ही पूर्णपणे पाण्याच्या ओलिताखाली तिथे आणलेली आहे. तारांगण नावाचा जो आमचा प्रकल्प आहे तो दुसऱ्या मोठ्या मुलांसाठी तिथे काम करतो. आज सगळं जर तिथे पाहिलं तर 1000 एकरपेक्षा जास्त जमिनीवरती पाण्याचे प्रयोग करून 350 एकरवरती फळबागा आम्ही तिथे फुलवलेल्या आहेत. सांगताना मला सोपं वाटतं, जसं आपण म्हणतो ना की मी हे केलं ते केलं, हे ऐकायला आम्हाला छान वाटतं, पण हे सुरुवात फार अवघड प्रक्रिया असते. साखर गोड लागते, पण साखरे गोडवा येण्यासाठी त्या साखरेला ज्या प्रक्रियेत जायला लागतं ती प्रक्रिया फार अवघड असते. ती प्रक्रियातून तुम्ही ती गेलेले आहात. प्रकल्प आणि चालू होतात, कार्य पुढे जातं, पण त्याला आपण ज्याला म्हणतो सस्टेनेबल हा प्रकल्प चालू राहिला पाहिजे, यासाठी आर्थिक पाठबळ लागतं. आपण म्हणतो सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि हे करत असताना तुम्ही आर्थिक पाठबळाचं काय नियोजन केलं आणि त्या आर्थिक पाठबळ कसं उघडले? खरं तर खूप कठीण प्रश्न होता, म्हणजे प्रसंग होते ते. एक जर प्रसंग आठवला आर्थिक समस्येवरती काम करत असताना तर आजसुद्धा अंगावरती एकदम काटा उभा राहतो की इतक्या वाईट परिस्थितीतून आम्ही तिथून गेलेलो आहोत की 10-10 रुपयाच्या देणग्या जमा करताना सुद्धा इतका त्रास व्हायचा की आम्ही ज्यांच्याकडे जायचो त्यांना काही द्यायचं नसतं, अशाकडे आम्ही पोहोचायचो. तिथून परत निराश होऊन परत यावं लागायचं आणि ज्यांना काही द्यायचं असतं त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतच नसायचो. खूप वेळा असंही होतं की लोक म्हणून काय वेगळं काम करतोय, याला काम धंदा नाही का दुसरा. खूप प्रसंग इतके प्रसंग ते यायचे की अगदी नातेवाईकांनी सुद्धा आमची टिंगल केली की तुम्हाला हे काम करायची काय गरज आहे, शेती करा, नोकरी करा, काहीतरी हे करा. हे लष्करांच्या भाकरी भाजायचं सांगितलं कुणी? कशासाठी करता हे? तुला काय पडलं हे काम करायचं? हे बंद करून टाका. एक प्रसंग तर असा आहे की पत्र्याचे शेड होते सगळीकडं आणि शेड पत्र्याच्या हे असल्यामुळे ते आज आम्ही जिथे प्रकल्प सुरू केला, कारण गरज असल्याच्या नंतर माणूस कुठेही जातो. माझ्याकडे त्यावेळेस 2 पैसे असते तर मी रस्त्याच्या कडेला जागा घेतली असते, परंतु रस्ताच तिथे नव्हता. अशा ठिकाणी आमची शेती होती म्हणून मला तिथे जावं लागलं. तिथे पायवाटसुद्धा व्यवस्थित नव्हती. चिखल तुडवत लेकरांना गावात शाळेत यावं लागायचं पहिले काही दिवस. नंतर तिथं लोक यायलाही आणि आजूबाजूला कंपाऊंड नव्हतं, काही नव्हतं, शेती होती सगळ्यांची. सापांचं प्रमाण खूप असतं आणि आमच्या बीड जिल्ह्यात परोड जातीचा एक साप आहे, तो खूप म्हणजे विषारी आणि तो असा डायरेक्ट म्हणजे कोबरासारखा दंश करून मारत नाही, तो हळूहळू 14-15 दिवसात मारतो. असं त्याचं विष त्या कोबराच्या ह्याचं हे होतं. असे अनेक मृत्यू आमच्याकडं त्या सर्पदंशाने झालेले. सुरुवातीच्या ह्याच्यामध्येच एक पत्र्याचं शेड आम्हाला राहण्यासाठी आम्ही केलेलं. एका शेडमध्ये स्वयंपाक केला जायचा, एका शेडमध्ये मुलं राहायची, दुसऱ्या शेडमध्ये 1-2 कार्यकर्ते आमच्याकडे होते, ते कार्यकर्ते राहायचे. आणि संध्याकाळची वेळ होती, पलीकडल्या शेडमध्ये मुलं झोपलेत का नाही हे बघण्यासाठी कावेरी चाललेली होती आणि तिने ते खाली जाऊन पाहिलंच नाही. ते मुलांच्या ओढीनं ती सण चालत गेली तिकडे. तर खाली असा पडलेला साप, तिला तो दिसलाच नाही, त्याच्यावरती तिचा पाय पडला. आता चूक हिच्याकडून झाली होती, न कळत का होईना, त्याची काही दोष नव्हता त्याच्यामध्ये, पण त्यानं ते हे केल्याच्या नंतर त्यानं दंश केला तिला. आणि मग दंश झाल्याच्या नंतर त्यावेळेस आमच्याकडे काही साधन नाही दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी. मोटरसायकलवर भगवान बांग्याने आम्ही तिला बीडला दवाखान्यात घेऊन गेलोत. तोपर्यंत ती बेशुद्ध पडली. तिथे तिच्यावर उपचार सुरू झाले. 10-12 दिवस तिला वाचवण्यासाठी सगळे डॉक्टर वगैरे प्रयत्न करत होते. आरवी गावापासून बीड किती लांब आहे? 27 किलोमीटर. तोपर्यंत जाईपर्यंत तिचं
पूर्ण तो नर्वस सिस्टीमवर आपल्या अटॅक करतो. आणि मग तिथे जे 10-12 दिवसामध्ये जे येणारे नातेवाईक भेटायला जे येणारे असतील, म्हणजे जवळचे नातेवाईक, त्या प्रत्येकाचं म्हणणं होतं काय गरज पडली. कारण ऊसतोडणी कामगारांसाठी जरी आम्ही काम करत असलो तर मला या ठिकाणी हे सांगावंसं वाटतं की जवळजवळ संस्था सुरू केलेल्या सगळ्यांची एक परिस्थिती अशी असते की मी भोगलंय ते इतरांनी भोगू नये म्हणून संस्था सुरू करायची. सामाजिक कामात आलेले बरेच जण स्वतः भोगलं असल्यामुळे काम, त्या वेदना त्याला माहीत असल्यामुळे तिथे आलेले. पण माझ्या 5 पिढ्यात ऊस कुणी तोडलेला नाही आहे. आम्ही साधारण घरचीच लोकं होतो. माझ्या सगळे म्हणजे 6 आजोबा होते मला, त्यातले 1 आजोबा फक्त शेती करत होते, बाकीचे 5 आजोबा म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते. आमच्याकडे शेती वगैरे भरपूर होती. आजोबा पण मिलिटरीमध्ये होते. म्हणजे ही 4-5 पिढ्या आमची लष्करात असणाऱ्या आणि इकडे शेती पण चांगल्या पद्धतीने करणाऱ्या. त्याच्यामुळे घरी दारिद्र्य वगैरे हा प्रकार नव्हता काही. मग येणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायचं की तुला हे काय गरज आहे. आज ही पोरगी मेली असती आणि त्यात बॅड लक असं होतं की 6-7 महिन्याचा मुलगा आम्हाला नुकताच झालेला. मग ही पोरगी मेली असती, त्या मुलाचं काय झालं असतं, तुझं काय झालं असतं, कशाला करतो हे, बंद करून टाक. पण नियती इतकी आमच्या बाजू नव्हती असंच म्हणावं लागेल मला. पण तो विचार तुमच्या डोक्यात आला होता दोघांच्या की माझ्या डोक्यात तो विचार आला होता की आता आपण बंद करू. कारण इथे हे इतकं रिमोट एरियातला गाव आहे, त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता. कुणी बातमी जर लिहिली कुठे एखाद्या दैनिकाने लिहायच्या आमच्यावर बातम्या, पण त्या बातम्या बीडपुरत्याच प्रकाशित व्हायच्या. आणि बीड काय हे 1 रुपया देणगी आम्हाला तिथून मिळत नाही. मुंबई पुण्यावरती सगळं अवलंबून हे असतं. आणि मग 8-10 दिवस 10-12 दिवस तिने त्या ह्याच्याबरोबर संघर्ष केल्याच्या नंतर ती शुद्धीवरती आली. 15 दिवसानंतर आम्हाला डिस्चार्ज झाला तिथून. आणि परत आल्याच्या नंतर मी शांत बसून असा एक विचार तिला सांगितला की आपण हे बंद करून टाकू काम. तर त्यावर तिचं जे उत्तर होतं की मी जे आता वाचले ना, कारण त्याच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी गावात झाल्या होत्या की आमचं एक आमच्या म्हणजे चांगले घरचे संबंध असणारा अर्जुन नावाचा एक मुलगा त्याच सापानं सर्पदंशाने मृत्यू पावलेला होता. म्हणजे ती घटना अत्यंत ताजी होती. त्याच्यातून ही वाचली, हे आश्चर्यकारक खरं तर होतं तेव्हा. तर त्यावेळेस ती म्हटली की हे काम मी करत असल्यामुळेच मला जीवनदान मिळालं आहे. परमेश्वरानं कदाचित ह्याच कामाचे उपकार माझ्यावरती ठेवलेले असतील आणि त्याच्यामुळे आता मी हे काम बंद करणार नाही. तुम्हाला जर काम करायचं नसेल तर करू नका, पण मी मात्र माझ्या या मुलांना सांभाळेल आणि या मुलांसाठी मी काम पुढे घेऊन जाईल. आणि मग मलासुद्धा खूप चांगलं वाटलं ते. आणि मग आम्ही दोघंही त्या कामाशी अधिक घट्ट झालो. म्हणजे जेवढे आता मी तुम्हाला सांगायला मला हे वाटतं की जेवढे वाईट प्रसंग आमच्यावरती आले, त्या सगळ्या वाईट प्रसंगाने आम्हाला त्या कामापासून विचलित केलं नाही. उलटी त्या कामात आम्ही जास्त अधिक घट्ट झालो. हे झालं त्याच्यामध्ये सगळ्यात. बरोबर आहे. म्हणजे नक्कीच कुठेतरी आशीर्वादाचा हात त्यांच्यावरती होता, त्यामुळेच त्या ह्या मोठ्या प्रसंगातून वाचू शकल्या. पण आता ही अनाथ आणि वंचित मुलं तुम्ही त्यांचा सांभाळ करता, पण मग त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्याकरता कशा प्रकारचे उपक्रम तिथे राबवता तुम्ही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना की मी सुरुवातीला सांगितलं की शांतीवननं सुरू केलेलं प्रत्येक काम, हे जे काम आहे ना ते एक गरज म्हणून सुरू झालेलं आहे. प्रत्येक प्रकल्प दुसऱ्या प्रकल्पाची गरज म्हणून तिथे सुरू झालेला आहे. म्हणजे छोट्या बाळांचं जे काम आहे, ती बाळं मोठी झाल्याच्या नंतर काय कुठे येतील म्हणून ते सुरू झालं. त्यांना शिक्षणासाठी शाळा म्हणून ती शाळा सुरू झाली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शेती शिकवावी म्हणून तो प्रकल्प सुरू झाला. आणि मग हे असं सगळं करत असताना आम्ही 10वीपर्यंत काम करत होतो. अगोदर 10वीपर्यंत मुलांना शिकवायचो आणि पुढे हे करायचो, सोडून द्यायचो. पण एक असं जाणवलं की 10वीच्या नंतर आपण 10वी म्हणजे ही मुलं जेव्हा तिथे येतात त्यावेळी कुठल्या परिस्थितीतून आपण त्यांना ते काढतो तिथून. आणि मग जेव्हा 10वीच्या नंतर आपण 10वीपर्यंत त्यांना शिकवतो, कितीतरी मुलं हुशार असतात, कितीतरी मुलं चांगला अभ्यास करतात, त्यांच्यात क्वालिटी असते. मला तर असं म्हणायचं आहे की हे IAS झालेली जी लोक आहेत ना, यांच्या इतकीच क्वालिटी मी ऊसतोड कामगार महिलेच्या बाबतीत पाहिलेली आहे. जेव्हा ऊसतोड कामगार म्हणून काम करणारी ऊसाच्या फडातली माझी एखादी बहीण तिथे ऊस तोडते ना, तिच्याबरोबर जेव्हा मी बोलतो, तिच्याबरोबर जेव्हा संवाद साधतो, तेव्हा असं वाटतं की हिची कलेक्टर व्हायची लायकी होती, फक्त संधी मिळाली नाही म्हणून ती ऊसाच्या फडात आहे. आणि मग हे सगळं पाहत असताना
अनेक गोष्टी ऐकायला मिळायला लागल्या. त्यातलीच एकच किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे की मी आता समकालीनकडून एक पुस्तक पण येतं आहे, त्याच्यामध्ये पण तो लिहिला आहे, तो प्रसंग येतो ॲक्च्युली, की मी आमच्याकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं जसं शिकतात तसंच तमाशा कलावंतांची मुलं शिकतात. तमाशातली मुलं आम्ही तिथे आणतो, खास करून मुलींना तिथे आणतो, मुलींना शिकवतो, पुढे त्यांना मोठ्या करतो. एक इथून जात असताना तुम्ही जामखेडचा उल्लेख मगाशी केला, या जामखेडला जे आमच्यापासून फक्त 40-45 किलोमीटर दूर आहे, इथे तमाशाचे थिएटर खूप आहेत. तुम्ही कणातीतला तमाशा ऐकलेला असेल मुलांनी, की रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, मालती नामदार यांचे तमाशाचे फड गावोगाव फिरतात, ते सगळ्यांना माहीत असतात. पण 2 प्रकारचा तमाशा, अजून एक तमाशा असतो तो बैठकीचा तमाशा. तर या बैठकीच्या तमाशामध्ये तो तमाशा कुठे फिरत नाही, परंतु तिथेच त्या मुली नाचतात आणि हे करतात. एकदा मी तमाशाच्या फडामध्ये ते काय प्रकार आहे म्हणून बघायला गेलो आणि ते बैठकीचा तमाशा बघायचा ठरवला. ते त्या थिएटरमध्ये गेलो. दारातच काही महिला बाजूला चुली मांडलेल्या आणि त्या चुलीवर स्वयंपाक करत असताना वयस्कर महिला दिसल्या. मी त्यांना विचारलं, तुम्ही ते कामाला आहेत का? म्हटलं यांच्याकडून सर थोडी माहिती घ्यावी आपण. तर त्या म्हटल्या, नाही, आमचंच तमाशा, आमच्या मुली ते नाचतात, माझ्या मुली आतमध्ये आहेत, हिच्या मुली आतमध्ये आहेत. म्हटलं मग तुम्ही इथे भाकरी कसं काय करता? तर आता मुली सुटतील म्हणले, त्यांच्यासाठी जेवण बनवत आहेत. तर म्हटलं तुम्ही काय करत होता अगोदर? तर म्हटलं आम्ही तिथे नाचत होतो, आता आमचं वय वाढलं, तिथली गरज संपली, आता इथे भाकरी करण्यासाठी आलो. म्हटलं आम्ही आता या मुलींचा स्वयंपाक करण्याची जबाबदारी आमच्यावरती. मग आतमध्ये आलो. अशासारखं थिएटर असतं ते, असं पुढं एक कॉमन सगळ्या पार्ट्या येतात, एक एक पार्टी करून नाचत जाते. समोर आंबट शौकीन बसलेले, एक पार्टी झाली की दुसरी पार्टी यायची, त्या मुली नाचायच्या, वेगवेगळे हावभाव करत त्या लावण्यावरती नाचायच्या. खालचे आंबट शौकीन कुणी टोप्या फेकायचं, कुणी शिट्ट्या मारायचं, त्यांना त्यातली कला दिसायची. पण मला त्यातलं दुःख दिसत होतं. आणि ते सगळं बघत असताना पाठीमागे जिथून त्या मुली यायच्या त्याच्या पाठीमागे छोट्या 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 मुली मला या मुलींकडे बघताना दिसल्या. तर या मुली काय करतायत, काय बघतायत? तर त्या आई समोर नाचते, ताई समोर नाचते, उद्या मला सुद्धा तिथे जाऊन नाचायचंय म्हणून त्यांची नाचण्याची प्रत्येक स्टेप त्या बारीक नजरेनं निहाळत होत्या. आणि मग थोडा अभ्यास केल्याच्या नंतर त्यातलं वेगवेगळे पैलू, वाईट दृश्य मला सगळं दिसलं आणि हादरून गेलो की समोर ज्या बसलेल्या ती इथली गरज संपली म्हणून त्या भाकरी करण्यासाठी तिथे गेल्या. आता यांची आज इथे गरज आहे म्हणून समाजाचं ते मनोरंजन करतायत. उद्या यांची गरज संपली की यांची जागा पुन्हा भाकरी करण्यासाठी आहे. आणि पाठीमागे बसलेल्या ज्या मुली इथं त्या उद्या इथे फडावर नाचणार आहेत आणि मागे यांच्या मुली पुन्हा तिथे दिसणार आहेत. मग ही जी वाईट प्रथा आहे ही कधी बंद होणार आहे का नाही? मग बंद कशी करणार? समोर भाकरी करणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांच्यासाठी मला काही करता येणार नाही, बोर्डावर नाचणाऱ्या ज्या मुली त्यांच्यासाठी मला काही करता येणार नाही, पण तो मागच्या मुलींना मी वाचवू शकतो. आणि मग मी ठरवलं की या मुलांमध्ये तमाशा कलावंतांच्या मुलीसुद्धा आपण आणायच्या आणि त्यांना इथे शिकवायचं. मग त्या थिएटरच्या मालकीनी, त्याच्यानंतर मालकीन असते तिथे, मालक नावाचा प्रकार नसतो, त्या मालकीनी, पार्टीच्या मालकीनी यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्याबरोबर संबंध वाढवून मी त्या मुलींना आणायला सुरुवात केली. एक एक मुलगी वाढत होती, पुढे जात होती. पण काय व्हायचं, 10वीच्या नंतर माझ्याकडं काहीच नियोजन नव्हतं. चांगली मुलं यायची, शिकायची, गरीब शेतकऱ्यांची तिथं यायची, त्यांच्यात ही मुलं मिसळायची, शिकायची. 10वीच्या नंतर सोडलं की सामान्य शेतकऱ्याची जी मुलं असायची ती कुठंतरी लग्न लावून दिलं जायचं किंवा कुठेतरी शिकण्यासाठी ज्यांच्या आईवडिलाची इच्छा आहे ते पाठवायचे. पण माझ्याकडं 90-95% मुलं आईवडील नसलेलीच आणि अशा परिस्थितीतून आलेली. एक दिवशी एका मुलीची 10वी झाली आणि मग तिला फोन केला, म्हटलं आता हिला घेऊन जा तुम्ही. मग तिच्या आई आणि मावशी तिथं आल्या आणि मी तिला म्हटलं की आता तुम्ही काय करणार? ते म्हटलं आम्ही पुढं शिकवणार नाही हिला. मग हिला म्हटलं मी, तू शिकशील का पुढे? साधना असं नाव घेऊ आपण, थोडक्यात ते बदललेलं नाव, त्याची नावं जाहीर करता येत नसतात आपल्याला. तर म्हटलं साधना तू आता शिकशील का? म्हटलं हो मला शिकायचं आणि खूप हुशार मुलगी, मला शिकायचं आहे म्हटले पुढं. त्या मावशीला सांगितलं, आईला सांगितलं, ते म्हटलं आम्ही नक्की शिकू हिला. आणि मग घेऊन गेल्या. घेऊन गेल्याच्या नंतर वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष गेले, माझं काही लक्ष नव्हतं.
पण एक दिवशी असंच जाता जाता इथून पुण्याला आलो आणि पुण्याहून जाताना जामखेडमध्ये गेलो आणि जामखेडमध्ये गेल्याच्या नंतर वैजयंता मावशीची भेट तरी घेऊन जाऊ म्हटलं, काही लेकरं पुन्हा घेऊन जाता येतील का आपल्याला, तर बघूया. तर मी त्या थिएटरमध्ये गेलो, मावशीला हाक मारली, मावशीनं चहा पाणी पाजलं, हे केलं. म्हटलं मावशी साधना कुठे रे? वैजयंता मावशी म्हणजे नाव बदललं आहे मी मुलाखतीत. ती थिएटरची मालकीन, पण तिची तळमळ अशी होती की मी जे करते या पार्टीतल्या ज्या मुली करतायत ही वेळ कुणावरही येऊ नये, यासाठी लेकरांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून ती माझ्याकडे मुलं पाठवत होती. म्हटलं मावशी तुझं थिएटर जर बंद पडलं तर बंद पडू दे रे म्हणायची ही सगळी. म्हटलं लोककला ही जगली पाहिजे. अरे म्हटले असली लोककला जगण्यापेक्षा ती मोडलेली बरी. पण मी जे भोगलंय, माझ्या आईनं जे भोगलंय, पणजीनं जे भोगलंय, आजीनं जे भोगलंय, मुलीनं जे भोगलंय, ते त्यांच्या लेकरांना पुढे भोगू नये म्हणून शिक्षणातून यांना पुढे आणलं पाहिजे. मग मी तिला विचारलं मावशी साधना कुठे रे? तर ती म्हटली अरे साधनाचं आता मी सांगायला नको आणि तू पण ऐकायला नको. म्हटलं सांग काय झालं ते तर सांग. म्हटले तेव्हा तुझ्याकडून ती आली, आल्याच्या नंतर तिच्या मावशीनं तिला फितवलं थोडं, एका माणसाबरोबर चिरा उतरवला आणि नाचायला पुन्हा पार्टीत आली. मी समजून सांगितलं की पुढे शिकायला ठेव, हे कर ते कर, पण तिनंही ऐकलं नाही, आईनंही ऐकलं नाही, कुणीच ऐकलं नाही, तिच्या मावशीनंही ऐकलं नाही. म्हटलं मग आता कुठे आहे? तर म्हटली मोडनीमला आहे. कालांतरानं बरेच दिवस निघून गेले आणि मी गेलो कोल्हापूरला. असाच व्याख्यानाचा शाहू स्मारकला कोल्हापूरच्या तिथं कार्यक्रम होता. कार्यक्रम वगैरे झाला आणि हे करत असताना परत निघालो तर तिथून शेटफळ जवळ होतं. तर म्हटलं चला आता आपण मोडनीमला जाऊन येऊ, शेटफळ फाट्याहून मोडनीमला जाऊन येऊ. ड्रायव्हर होता बरोबर, त्याला म्हटलं चल आपण मोडनीमला जाऊ. गेलो मी तिथे. गेल्याच्या नंतर वैजयंता मावशीकडून मी ते पार्टीचं नाव वगैरे कोणत्या पार्टीत आहे काय आहे विचारून घेतलेलं होतं. ते सगळं आठवलं आणि मग गेल्याच्या नंतर जेव्हा मी जर तिला विचारलं असतं साधनाला बोलवा तर ती आज कदाचित माझ्यासमोर आली नसती. तर मी तिच्या मालकिनीचं नाव घेतलं आणि म्हटलं त्यांची पार्टी आम्हाला लावायची म्हणून. तर मग ते म्हटले ठीक आहे या. मग ती रूम होती बाजूला, त्या रूममध्ये आम्हाला बसायला सांगितलं आणि त्या मुली नटून खटून आल्या आणि त्याच्यामधून ती साधना समोर आली आणि मला पाहिलं की म्हटले काका तुम्ही कसं काय इकडं? म्हटलं मी तुलाच भेटायला आलो आहे. आणि मग त्या सगळ्या मुलींना म्हटलं तुम्ही आता बाजूला थांबा, मला हिला बोलू द्या. मी खूप बोललो तिला, म्हटलं तू सांगितलं होतं, मला सांगितलं होतं तू शिकायचं आहे म्हणून, हे करायचं आहे म्हणून, तू काय केलं असं? ती खूप रडली आणि तिने सांगितलं की आमच्यासमोर पर्याय कोणता, कोण शिकवणार आम्हाला पुढे, शिकलो तर आमच्यासोबत कोण लग्न करणार, आमचं हे सगळं आयुष्य बिघडलेलं आहे आणि बिघडलेल्या आयुष्याचं करायचं काय पुढे. म्हणून नाईलाजानं मला मावशीच्या आईच्या त्या बोलण्यात यावं लागलं आणि म्हणून मी ह्या पार्टीमध्ये. म्हटलं आता मग काय करतेस तू? तर म्हटलं सांगितलं असं असं. तिच्यापेक्षा 25 वर्षानं मोठा माणूस, त्याच्याबरोबर तिचा चिरा उतरवलेला आणि त्याच्यापासून तिला एक मुलगी झालेली. तिने त्या मुलीला बोलवलं. मला खूप राग आला, चिडचिड केली मी आणि मला म्हटली जेवण करा, थांबा, चहा घ्या. मी काहीच केलं नाही तिथे आणि म्हटलं जातो मी, मला फार वाईट वाटतं की मला हे अपयश सहन होत नाही. मग तिनं मला थांबवलं आणि मला म्हटली काका साधना जाऊ द्या, आता साधना गेली तुमच्यापासून, पण तुम्ही या समिधाला घेऊन जा. ते पण नाव बदललं आहे मी, समिधा म्हणजे तिची छोटीशी मुलगी, हिला घेऊन जा. तर मी म्हटलं मी नाही करणार आता हे, कारण हे चालवत का ठेवू मी? 10 वर्ष तुम्हाला शिकवायचं, पुन्हा तुम्ही आल्याच्या नंतर तेच करणार, म्हणजे फक्त त्या एक पूल म्हणून मला नाही काम करायचं, मला थोडंसं बदलायचं आहे. ती म्हटली मी तुमच्यासोबत आहे, बदला. पण मला तिचा इतका राग आलेला होता, मी तसंच तिला चिडचिड करत गाडीत आलो, बसलो आणि पुढे एक 20-25 किलोमीटर गाडी आमची पुढे आली आणि पुढे आल्याच्या नंतर मी काहीही बोलत नव्हतो, सुन्न होतो. माझ्यासमोर बरोबर एक माणूस होता, मित्र माझा, तो ड्रायव्हर बरोबर मी कुणी नसलं तरी गप्पा मारत असतो, त्यालाही मी बोलत नसतो. त्यानं ते सगळं ओळखून घेतलेलं आणि तिथे पुढे 20-25 किलोमीटर आल्याच्या नंतर त्याला म्हटलं सतीश थांब, गाडी परत घे मोडनीमला. त्यानं काहीही बोलला नाही. आम्ही तिघंही एकमेकांना काहीच बोलत नव्हतो. त्याच्या लक्षात आलं, त्याला काय खुणायचं ते खुणलं
आणि काहीही न बोलताना त्याने गाडीतला टर्न घेतला. पुन्हा मोडणीमच्या दिशेनं आम्ही गाडी वळवली आणि जेव्हा तिला भेटलो तर गळ्यात पडून आम्ही एकमेकांच्या खूप रडलोत. पुन्हा तिने घरात बोलवलं आणि तिने सांगितलं जेवण तरी करा, आता 2 वाजलेत, तुम्ही आता जेवण नाही केलेलं, काहीतरी खा. तिला म्हटलं जे असेल ते दे आम्हाला. त्या थिएटरमध्ये असणारी भाजी भाकरी म्हणजे चटणी भाकरी आम्ही उरलेली असेल तेव्हा ती खाल्ली. त्या समिधाला मी माझ्या गाडीत बरोबर घेतलं. तेही लेकरू इतक्या पटकन गाडीत बसलं आणि त्याला घेऊन परत शांतिवनच्या दिशेने आम्ही पुन्हा निघालो. मग एक विचार मनात आला की प्रत्येकीचं साधना पुन्हा झाली, समिधाची पुन्हा साधना झाली, तर या आपल्या कामाचा उपयोग काय आहे? मग हे प्रसंग मी जोशी काकांना सांगितले, विजय काकांना सांगितले, सुलभा जोशी म्हणून आमच्या मार्गदर्शिका त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं की आपण पुढच्या शिक्षणासाठी तारांगण नावाचा प्रकल्प सुरू करू. आणि मग 2013 आम्ही ठरवलं की नुसत्या इमारती उभ्या नाही करायच्या, नुसती यंत्रणा उभी नाही करायची, तर प्रत्येक मूल एक प्रकल्प म्हणून आपण काम केलं पाहिजे. आणि मग एक मूल एक प्रकल्प, जोपर्यंत आपल्या संस्थेमध्ये आलेलं मूल जे उपेक्षित आहे, वंचित आहे, ते जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत आपण त्याच्यासोबत राहायचं. आणि मग त्याच्यासाठी आम्ही त्या तारांगणच्या मार्फत पुण्यामध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती आहे, मराठवाडा मित्रमंडळाच्या ताई इथे आलेल्या आहेत, मराठवाडा मित्रमंडळ आहे, फर्ग्युसन कॉलेज असेल, गरवारे कॉलेज असेल, इथे आम्ही आमची लेकरं ठेवायला सुरुवात केली. झील कॉलेज आहे इथे, तिथे आमची बरीच मुलं शिकतात. आणि मग इथे हॉस्टेलला त्यांना स्कॉलरशिपची व्यवस्था करून त्यांच्यावरती सगळं लक्ष देऊन आम्ही त्यांना तिथे शिकवतो. आणि या 12-13 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे तारांगणच्या निर्मितीनंतर खूप चांगल्यापैकी यश या तारांगण प्रकल्पाने दिलं की प्रत्येक मूल आज स्वतःच्या पायावर उभं राहतंय. 350 मुलं जरी तिथे हे असली तरी प्रत्येक वर्षी आमची 100पेक्षा जास्त मुलं ही बाहेर शिकतात आणि त्यांना पूर्णपणे आर्थिक सपोर्ट आम्ही करत चालतो. त्याच्यामुळे आमचे ते कामाचे तिथं 350 मुलं जरी दिसत असली तिथं 100 ते 150 मुलं आमचे बाहेर शिकणारे असतात. आणि याचा चांगलं यश, चांगली मोठे यश या प्रकल्पामध्ये मिळतंय. तुम्ही तो एक बोलला या तारंगाच्या प्रकल्पामधनं तुम्ही जे सांगितलं की अनेक मुलं, काही मुलं यातले MBBS होत आहेत, काही मुलं नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकत आहेत, काही कृषी अधिकारी झालेले आहेत आणि खूप मोठमोठ्या पदावर ही जेव्हा मुलं जातात तेव्हा दीपकजी खरंच मन भरून येतं आणि गेलेल्या 25 वर्षाच्या कामाचं चीज झालं असंही म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. उपस्थित प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दीपकजी फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी पण आहेत, म्हणजे पुण्यात शिकलेले आहेत. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. दीपकजी पुढच्या प्रश्नाकडे जेव्हा आपण जातोय तसं तो तुम्ही एक प्रसंग सांगितला, असे अनेक प्रसंग आहेत, अशा अनेक तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाला की अनेक मुलांची स्टोरी आहे, प्रत्येक मुलांची वेगळी स्टोरी आहे आणि काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये संघर्षाची कहाणी आहे. तुमची ती 20 मिनिटाची फिल्म मी 2-3 वेळा बघितली आणि ती जेव्हा बघतो आणि जेव्हा पालक म्हणून जेव्हा एक स्त्री, विशेष आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पुरुषच आत्महत्या करतो, महिला आत्महत्या करत नाही. महिलेकडे ती काय बळ आहे, काय ऊर्जा आहे ती माहित नाही, परंतु त्या महिलेकडे ती ऊर्जा असते आणि ती जेव्हा बोलते की मी दीपक दादाकडच्या संस्थेमध्ये माझी मुलं मी ठेवलेली आहे, मला समाजाने नाकामध्ये, मला समाजाने बोलू दे, मला समाज वेड्यात काढतोय, मला नातेवाईक वेड्यात काढते, काय करून शिकून पुढे करणार आहे, पण जे आमची हालत कष्ट झाली ती आमची हालत कष्ट होऊ दे म्हणून मी दीपक दादाच्या संस्थेमध्ये माझी मुलं ठेवते. आणि ती जी डोळ्यातनं पाणी काढून बोलते आणि ती जी लहान कच्ची मुलं शेजारी बसलेली असतात ती देखील आईची कष्ट बघतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जेव्हा पाणी येतं तेव्हा ते भरून आल्यासारखं होतं. ते बघून खूप पुण्याचं काम आहे. असे अनेक प्रसंग आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण करत असलेलं हे काम त्याचं खरं चीज झाल्यासारखं आपण वाटतं. पण या 25 वर्षामध्ये आपण जेव्हा आलोय तेव्हा असं वाटतं खरंच ह्या कामाचं आपण चीज झालंय किंवा अजून काय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण शांतिवन एक
खूप छोटं काम समाजामध्ये आपण करतो की समाजामध्ये इतके मोठे प्रश्न आहेत की मगाशी त्या बसलेल्या असताना ताई सांगत होत्या की इकडे सांगली कोल्हापूर भागामध्ये मी काम करते, इकडला एरिया सदन आहे, परंतु इथले पण प्रश्न आहेत. प्रश्न अमेरिकेत सुद्धा आहेत. आपण प्रगत देशाच्या गप्पा मारतो, तिथेही प्रश्न आहेत. बाबा म्हणायचे समाज बदलतो तशा समस्या पण बदलतात. मुंबईत गेले प्रश्न वेगळे असतील, विदर्भात गेले प्रश्न वेगळे असतील, पुण्यात आलात प्रश्न वेगळे असतील, प्रश्न मात्र प्रत्येक ठिकाणी आहेत. तसं काय झालंय किंवा काय बदल घडलेत याचं मला एक समाधान याचं नक्कीच वाटतं की मी एक प्रोजेक्ट म्हणून काम करत असताना मी स्वतःला नेहमी हे सांगतो की आपण एक प्रयोग म्हणून इथे करतोय. शांतीवन काय आहे ते एक प्रयोगभूमी आहे आणि तिथला प्रयोग आपण नाही घेऊ शकणार सगळ्या महाराष्ट्राचं गुत्त, नाही घेऊ शकणार सगळ्या मराठवाड्याचा ठेका, परंतु मला जे जमतंय, जे माझ्या परीने जे करता येईल ते मी तिथे केलं. आणि मग 25 वर्षाच्या काळामध्ये समाजाला या संस्थेनं काय दिलं? सर्वात अगोदर समाजाची ऋण यासाठी आहेत की जेव्हा जेव्हा या संस्थेला गरज लागली तेव्हा तेव्हा समाज तिथे धावून आला. स्थानिक असेल, बाहेरचा असेल, अगदी म्हणजे सगळ्या ह्याच्यामधून मदत करणारी लोक असतील, तो धावून तिथे आला. त्यांनी ही संस्थेचं रोपटं जसं लावलं तसं त्याला पाणी घालण्याचं काम केलं. पण त्या प्रकल्पानं समाजाला काय दिलं? तर मला आज असं म्हणायचं आहे की या वंचित उपेक्षित घटकातील जवळजवळ 40पेक्षा जास्त MBBS डॉक्टर्स या संस्थेनं समाजाला दिली. कितीतरी उत्कृष्ट इंजिनियर्स या संस्थेनं समाजाला दिली. MPSC थ्रू कितीतरी अधिकारी या संस्थेनं समाजाला दिली. कितीतरी ITI करून चांगलं काम करणारी कार्यकर्ते या संस्थेनं समाजाला दिली. कितीतरी प्रकल्प, सामाजिक काम करणारे कितीतरी कार्यकर्ते तयार होऊन त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांगली कामं सुरू केली, ते या संस्थेनं समाजाला दिली. सरकारबरोबर काम करत असताना ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न आम्ही जनतेसमोर म्हणजे सरकारसमोर मांडला आणि आज गाव तिथे वसतिगृह ही जी लागू केलं गेलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, हे सुद्धा शांतीवननं गव्हर्नमेंटला दिलेला प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर आपला जो प्रगत शिक्षण वर्ग चालत होते तो सुद्धा शांतीवननं गव्हर्नमेंटला दिलेला प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर आत्ता कृषी या शिक्षणावरती, या विषयावरती आपलं सरकार गांभीर्यानं विचार करतं आहे की कृषी हा विषय शेतीमध्ये म्हणजे 8वी ते 10वीसाठीच्या मुलांना समाविष्ट करायचा, ह्याच्यावरती विचार चालू आहे आणि जवळजवळ ते अंतिम निर्णयापर्यंत आलं आहे. त्याचासुद्धा पायलट प्रोजेक्ट शांतीवननंच शासनाला दिला आहे. त्याचं कारण असं, गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही 8वीपासूनच जैन इरिगेशन जे आहे ते जैन इरिगेशनने आणि आम्ही एक सिलेबस डिझाईन केला आणि 8वीपासून 8वी 9वी 10वी हा सेपरेट कृषीचा विषय आम्ही शांतीवनमध्ये शिकवतो. सर, पण हे मी तुम्हाला मध्येच थोडंसं अडवते. हे सगळं करत असताना घरातून एक सपोर्ट आपल्याला हवा असतो, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल की तो कशा प्रकारे आपल्याला मिळतो कुटुंबाकडून. घरातून सपोर्ट म्हणजे असं म्हणता येईल की तो सपोर्ट आम्ही त्यांच्याकडून असा हिसकावून घेतल्यासारखा घेतला. म्हणजे जमीन अगोदर घेतली, त्यात माझी आजी आणि काकांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर आमची काही जमीन होती, जवळजवळ गेवराईला काही जमीन होती, ती आम्ही बागायती केली, ओलिताखाली आणली, त्याचे पैसे आम्ही शांतीवनला वापरू लागलो. मग हळूहळू करत 1 एकर 2-2 एकर करत सगळी जमीन आज जेवढी आमची गावामध्ये आणि तिकडे गेवराईला जमीन आहे ती सगळी जमीन आज आम्ही संस्थेसाठी वापरतो. आम्ही जवळजवळ तिथल्या म्हणजे तुम्ही जे मगाशी विचारलं की संस्था स्टेबल करण्यासाठी काय करता येईल, तर जवळजवळ ते मी बाबा आमटेंना फॉलो करतो. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यासारखे कपडेच घालावेत, हाफ पॅन्ट घालावी, बनेल घालावा आणि तसं समाजात वावरावं, मग ते नकलाकार होईल. मी विचारांचा फॉलोवर आहे बाबांच्या. म्हणजे विचार असे की बाबांनी जे जे तिथं काही केलं संस्था म्हणजे स्वतः स्वावलंबी करण्यासाठी, ते सगळे प्रयोग मी त्यांच्याच मदतीने विकास आमटेंच्याच मार्गदर्शनाखाली मी शांतीवनला केले. आज संस्था आपली पाण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही 2014ची एक टाइम्स ऑफ इंडिया जर काढला त्या वर्षातला, तर त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर शांतीवनचा फोटो होता. प्रचंड दुष्काळ पडलेला होता बीड जिल्ह्यामध्ये आणि दुष्काळाच्या व्यथा ह्या तो मीडिया सगळीकडे दाखवत होता. तर टाइम्स ऑफ इंडियाला पहिल्या पानावरती फोटो होता की काय चाललंय मराठवाड्यात, दुष्काळ किती भयंकर आहे. तर शांतीवनची मुलं ही एक झाड आणि ते एक मूल असं आम्ही वाटून दिलं होतं. मूल आंघोळ करताना त्या झाडाखाली आंघोळ करायचं. अशा प्रचंड दुष्काळात सुद्धा जवळजवळ 500पेक्षा जास्त झाडांचं आम्ही तिथे संगोपन
त्या मुलांच्या आंघोळीने केलं आणि तो फोटो पहिल्या पानावरती होता. तसं हे सगळं त्यावेळेस 2014ला आम्हाला प्यायला पाणी नव्हतं. आज आम्ही जवळजवळ 3 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी शांतीवनला पिण्याच्या पाण्याची झळ लागणार नाही इतकं सुंदर काम आम्ही स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून उभं करून ठेवलं. आज आम्ही ऊसाची शेती दुष्काळग्रस्त भागामध्ये ड्रीपवर ऊसाची शेती केली. आम्ही आंब्याच्या बागा फुलवल्यात, मोसंबीच्या बागा आहेत, संत्र्याच्या बागा आहेत. याच्यातून जे काही उत्पन्न मिळतं ते आणि आमचं स्वतःच्या गरजा भागविण्यापुरता गहू आमचा आम्ही उत्पादित करतो, आम्ही डाळी आम्ही उत्पादित करतो. आम्ही म्हणजे ह्या जे काही करता येईल ते शेतातून मिळणार अगदी दुधापासून आम्ही उत्पादित करतो. त्याच्यामुळे 50% गरजा ज्या आहेत आमच्या रोजच्या खर्चाच्या त्या 50% गरजा तिथे भागवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून आहे. आणि घरच्यांचा सपोर्ट जो आहे तो हळूहळू येत गेला. मला माझ्या आजींचं पुन्हा इथे आठवण याच्यासाठी होते की तिला जो पगार मिळायचा त्यातला बराचसा भाग ती मला ह्या कामासाठी द्यायची. म्हणजे जेव्हा ती वारली त्यावेळेस ती 90 वर्षाची होती, 90-92 वर्षाची असेल. पण 92 आणि तिचं पुण्य इतकं असेल की जाताना सुद्धा म्हणजे मी दुर्दैवाने तिच्याजवळ तेव्हा नव्हतो. मी कोल्हापूरच्या पूर परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी गेलो होतो. पण 92 वर्षाची आमची आजी शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचं काम स्वतः करत होती आणि अगदी नॉर्मल प्रक्रियेनं तिचा जीव निघून गेला. इतकी ती पुण्यवान त्या कामामुळे झाली असावी असं मला नेहमी वाटतं. दीपकजी वेळेचं थोडंसं बंधनकर आहे. शेवटचाच प्रश्न आहे. शांतीवनच्या प्रकल्पाला समाज म्हणून आम्ही काय मदत करू शकतो आणि तुम्ही काय आवाहन करू शकता हे थोडक्यात आम्हाला शेवटी जाता सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक शेवटचं सांगणार आहे तुम्हाला की मदतीचं काय आहे की मलाही वाटतं मी मगापासून मी सांगतोय आम्ही हे केलं आम्ही ते केलं. पण या सगळ्या गोष्टीने आपण समाजाने त्या प्रकल्पासाठी केलं, त्या प्रकल्पानं समाजासाठी काहीतरी दिलं. आम्ही जेव्हा हे काम करतो किंवा आपण सगळे मिळून जेव्हा हे काम करतो तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपल्याला खूप काही देत असतो. त्याच्यामुळे या अशा कामामध्ये समाजानं ज्याच्याकडे जे काही देण्यासारखं आहे म्हणजे त्या दत्ता हलसगीकरांची खूप छान कविता आहे की ज्यांची बाग भरून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आली त्यांनी 2 गाणे द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी 2 थेंब पाणी द्यावं. असं जे त्यांची जी कविता आहे ना, ज्याला जे शक्य असेल की ज्यांना आर्थिक मदत करायची ज्याची क्षमता आहे, ज्यांना वाटतं की मी जाऊन तिथे काम करू शकत नाही परंतु त्यांनी मदत म्हणून द्यावं, ज्यांना वाटतं की मला आता पैसे देणं तर शक्य नाही पण मी एक महिनाभर येऊन तिथं काम करू शकते तर त्यांनी तिथे यावं, महिनाभर आमच्या लेकरात राहावं, तिथे काम करावं, त्यांना मार्गदर्शन करावं. अगदी रिटायर असणारे लोक असतील, नोकरीत असणारे लोक असतील, यांनी पण तिथं जर येऊन ह्या कामामध्ये जर मदत केली तर मला असं वाटतं की प्रत्येकाला जे जे शक्य आहे. समजा आता विद्यार्थी आहेत तर विद्यार्थ्यांना काय शक्य आहे की आता आपण काय करतो की 8 दिवस जर तुम्ही शांतीवनमध्ये आलात आणि नेमून दिलेली कामं येतं की जसं अकाउंटचे विद्यार्थी असतील तर आमचं रेकॉर्ड चांगलं करून द्या, जे की आता संस्थांच्या बाबतीत नियम खूप कडक केलेत गव्हर्नमेंटनं, तेही तुम्हाला माहिती आहे. ते आमचं रेकॉर्ड चांगलं करून द्या. जर MSWची काही मुलं आहेत वेगवेगळ्या प्रकल्पावर आणखी सुरळीत कसं रेकॉर्ड होईल त्याचं काम करा. शारीरिक शिक्षणाची काही मुलं, आमच्या मुलांना खेळ शिकवा. ज्यांना गणित चांगलं जमतं आहे तिथं या, द्या आम्हाला गणित शिकवा त्या मुलांसाठी. काहीच करता येत नाही तर स्वयंपाकात मदत करते ते करा. काही जर नाही करता आलं तर मी माझ्या लेकरांना जसं सांभाळलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे तसं 1 महिना जाऊन त्या शिशुगृहामध्ये छोटी जी बाळं येतं त्यांना मायेचा हात देण्याचं काम मी करू शकले तर तेही देणं मला वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी पैशानंच असाव्यात असं काही नाही आहे. आणि मग याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं तर तो खूप काही आनंद आपल्याला मिळत असतो. आज 25 वर्षाच्या याच्यामध्ये आम्ही जरी जीवन दिलं म्हणतो, आम्ही खूप समर्पण केलं असं म्हणतो, पण हे जरी खरं असलं तर ह्या मुलांना पुनर्वसित होताना बघून, ही मुलं वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना बघून, त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला जो आनंद मिळतो आहे ना त्याचं मला नाही वाटत की मी एखादी नोकरी करून डॉक्टर होऊन किंवा काही असं हे करून इतकं पुण्य मिळवलं असतं किंवा इतका आनंद मिळवला असता असं मला वाटत नाही. तितका आनंद मला मिळाला आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की सारं काही तुला देऊनसुद्धा माझी ओंजळ भरलेली, सारं काही तुला देऊनसुद्धा माझी ओंजळ भरलेली,
बघतो तर काय, तू तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली, तू तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली. असंच हे आमचं नातं आहे मुलांचं आणि ह्यांचं. दीपकजी, जसं मगाशी सर म्हणले की हे बोलणं सोपं आहे, परंतु हे करताना ज्या काही अडचणी येतात त्या शब्दात सांगू शकत नाहीत. त्यांनी इतकी वर्ष झुंजत समाजाबरोबर लढत या सगळ्या गोष्टींना त्यांनी पार केलेलं आहे. खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि जसं आत्ता म्हणलं की तुमची ओंजळ ही कायम भरलेली असणार आहे, कारण तुमच्या मुलांच्या ओंजळी त्यातनं भरतायत आणि त्या कायम तुमच्या हाताखाली असणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे हे काम करताना समाजामध्ये जसं सरांनी आत्ता आवाहन केलं की तुमच्यासारखी विद्यार्थीसुद्धा यामध्ये तुमच्या परीने सहभाग देऊ शकतात आणि तुम्ही अवश्य त्याचा विचार कराल आणि तुमच्या मॅडम तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन करतील अशी आम्हाला खात्री आहे. आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आमच्याशी तुम्ही हा संवाद साधलात, तो खरोखर एक महत्त्वपूर्ण होता आणि डोळे उघडणारा होता असं आपण म्हणूयात. मलाही खूप आनंद वाटला. मी PM शहा फाउंडेशन आणि वर्धमान फाउंडेशनचे खूप आभार मानतो. आणि आज चेतनदादांनी खूप चांगला योग इथे जुळवून आणला की किशोरदादांसारखी इतकी व्यापात असणारी माणसं की ज्यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर एवढा मोठा व्याप आहे, तो सोडून ते इतका वेळात वेळ काढून इथे आले आणि त्यांच्यासमोर मला हे सगळं काम मांडण्याची संधी मिळाली. आणि सगळेजण इथे, मग सारिका असेल, विजय काका असतील, वैजयंता असेल, कीर्तिताई असेल, आमचे राजाभाऊ भोसले, की मी त्यांच्या पुस्तकात त्यांच्याबद्दलचा एक प्रसंग लिहिला आहे, ते वाचायला मिळेल. असे ह्या सगळ्यांच्या समोर जी तुम्ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल शांतिवन परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच आज किशोर काकासुद्धा वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले आणि संपूर्ण मुलाखतीचे साक्षीदार झाले. याकरता आपलेसुद्धा मनपूर्वक आभार. आपल्याला कायमच वर्धमान प्रतिष्ठानचा सहभाग आणि सहकार्य कायमच मिळत असतं आणि संपूर्ण आमची टेक्निकल टीम ज्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोचत असतो, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपण स्वतः विद्यार्थी आणि त्यांचे सर्व इथे आलेले शिक्षक आणि सर्व उपस्थित जे रसिक आणि नागरिक आहेत, सुजाण नागरिक आपण म्हणू, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.